श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंता केशवा शिराब्धिजा मातार माधवा देवादिदेवा दयानिधे। तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नाम वदायाची सीमा शेषांतेही गती नव्हे पै। तेथे मी अल्पमती पामर वदेन म्हणतो स्तुती उत्तरम। एक जिव्हेचा प्रसर कैवी विस्तार साओ शके। परी आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलेसे नवाही। कृपाळुत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विज्ञापना। मी नेने जपतप साधन काही दान धर्म व्रते उद्यापणे पाही। करावयांते धनही नाही गृही संग्रही तू जाणता। निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ। तेने न गमेची काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला। तरी कृपा करुणी रमारंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे। रसोत्पत्ती रसवेंगे जीवन घाली दयाळुआ। समर्थे मुक्ता फळांची लाखोली वाहता हरुष हृदय कमळी। दरिद्रे तुळसिंदळे समर्पिती तरिका न स्वीकारा स्वामिया। श्रीमाने नैवेद्य पक्वान्न अर्पिता तोषले म्हणम। दरिद्रियांचे किंचित कदान्न काय अभिरुण सांडावे। तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी गीती आळविले। तयांचे लळे पुरविले मज अभ्यरिता भले नोव्हे की। असो कृपा कराल श्रीहरी तरील वदेल वैखरी। सरस्वती बैसे जिव्हांग्री मन तुरंगी आत्माराम। ऐका संत श्रोते सज्जन पांचा पर्वांचा केला प्रश्न। तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेसे। व्यतिपात वैधृती पाही पौर्णिमा अमावस्याही। ऐसी पर्वे चार पाही केले सर्वही कथन पै। आता पांचवे पर्वते कवण तयांचे ऐकावे निरोपण। लक्ष्मी प्रति नारायण सांगता जाहलासे। लक्ष्मीरुवाच पुरुषोत्तम ऋषिकेश भक्तिप्रिय दयानिधे। द्वादशाश्वेध महात्म्य वद लोकहिताय च। लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा। मागे निविदिला महिमा पौर्णिमा अमावस्या ते। उपरी पर्व राहिलेसे एक तेही परिसावे नावेक। व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसेनी देख स्वामिया। तरी कृपा करुणी समग्र लोकहितार्थ वदावे साचार। जय ऐकता जडमुड उद्धार तात्कालिक होय पै। श्री कृष्ण उवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तम। मलमासे विशेषेण मुनिभि भाषित पुरा। विष्णु बोलतसे झाले उत्तर एक शराब्दीचे सादर। परवा माझी पर्वथोर विशेष सत्कार द्वादशी। तया माझी मलमास पातल्या विशेषा विशेष। आदरे आचरिलिया व्रतास तुटे पाश यमाचा। हे ऐकता महिमान पापे भस्म होती जाण। यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे। समग्र तीर्थांची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञ क्रियावरी। अवघी ही पर्वे पृथ्वीवरी न पवती सरी द्वादशींते। संपूर्ण पर्वाचे फळ पाही न तुळे द्वादशींचे ठाई। काय सांगो तेथीची नवाई मी शेषशाई वदतसे। यज्ञ केलियांचे फळ अथवा प्रयांगी स्नान गंगाजळ। तेथींचा कल्पवास प्रबळ सेविला सर्व काळ आदरे। तरी द्वादशींते तुळना नाही शास्त्र देती याची ग्वाही। प्रत्ययो घेई जे स्वदेही केलिया पाही व्रताते। उपोषण एकादशी दिने द्वादशींत कीजे पारणे। ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने आणिक दाणे नानाविध। आणिक करावे पिंडदान श्राद्ध तिथी असो नसो जाण। परी अगत्य कीजे श्राद्ध साधन घडे पुण्य कोटी गुणे। हे तव त्रिरात्रींचे व्रत दशमी पासून द्वादशी युक्त। तिन्ही देवता मूर्तिमंत वसताती तेथे निश्चयी। दशमींते दैवत चतुरानन एकादशी गिरिजारमण। द्वादशींते विष्णू आपण वास्तव्य स्थान त्रिवर्गी। दशमींते दृश्य दोष त्यागावे एकादशी वर्जावे। द्वादशी ते बर्वे आधी त्यागावे शास्त्राधारे। परान्न गृहान्न उष्णोदक सर्व स्नेह खट्वांग देख। लवण तांबूल स्त्री संग सुख दुःख एक भुक्त दशमींते। ऐसे एकादशी दिनी एक अधिकतये स्थानी। अन्न न स्वीकारावये जनी एकादशी म्हणून बोलीजे। आता द्वादशीचे वर्ज कीजे दिवा निद्रा न सेविजे। शास्त्राधार बोलीजे एके शिराब्धी तणये। ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायांसेही। वरी साधन द्वादशी ब्राह्मणेसी विधियुक्त। त्याही वरी केलिया पिंडदान ते तव विशेषाहुणी विशेष जाण। तेने केले गयावर्जन पितृ उद्धारण कुळांशी। तुळशी पत्रा समान अर्पिला जरी पिंड जाण।
तरी ते मज मेरू समान वदे नारायण स्वमुखे। कृता यज्ञाखिलास्तेन गयायां पिंडपातनम, अहो धन्याश्चत्ते धन्या येषा बुद्धी हरेर्दिने। तुळशीपत्र मिश्रान्न मक्षिका पादमात्रकम, द्वादशा ब्राह्मणेन दत्तम तद्दंत मेरुता वज्रेत। मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी दुजा आण असेना। जन्मांतर सहस्त्रेन तयाने जिंकिलेसे जाणम, वरी ब्राह्मण संतर्पण पूजा विधान यथोचित। ऐसे व्रत भावे आचरता यमराव ओढती माथा, तया दुरितांची वार्ता बोलवणेची राजसे। तये दिनी ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जाण तया लागून प्राप्त होय। विष्णू माधव प्रीत्यर्थम जरी आचरले हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णु प्रीत्यर्थम द्वादशीसी। सुवर्णदान सहस्त्रदान रौप्यदान उपाणह दान, छत्रासहित पादुका दान पुरुषोत्तमा अर्पण कीजे। घृतदान घृतपाचित पक्वान्न त्रयोदश गुण तांबूल दान, गंधपुष्प सुदान कीज अर्पण यथाविधी। इतुके दान केलिया पाही वैकुंठवास तयांते होई, मलमास द्वादशी ठाई शेषशायी संतुष्टे। यथाऋत काळे फळे कर्दळी फळे नारिकेळे, खर्जुरी लवंगा पुंगी फले जायफळांदी आदरे। कपिला गोदाणे मस्त महिदान अश्वासहित, गजजादी रथ गणित अर्पण कीजे द्विजांते। इतुकी दाणे सांगितली देख परिघृत दानांते महात्म्य अधिक, मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यथाविधी। कांस्य पांत्री घालून या घृत सुवर्ण प्रतिमा संयुक्त, पूजा करुणी नेमस्त दिजे दान विप्रा लागी। त्याही वरी घृत पाचिक पक्वान्न तेही कांस्य पात्री घालून, घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे। संख्या तयाची 3 दशक वरी 3 अधिक देख, ऐसे करुणी या आवश्यक दीजे सम्यक विप्रांते। साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करुणी वस्त्र द्यावे, वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेने पावे स्वर्गवासू। द्वादशी ऐसे दुजे पर्व काशी ऐसे क्षेत्र अपूर्व, तीर्था माझे विशेष गौरव प्रयागराज जाणीजे। द्वादशी केली अन्नदाने कोटी कुळे उद्धरली तयाने, नरकी तारिले पितृगण ऐक महिमान शुभाणने। सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ, म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी। असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसाण देखो दोषी, अनुकूल असे ज्या समयासी तेची ब्राह्मणासी अर्पिजे। चित्ता आशिंते न धरावे भगवंती विन्मुख न व्हावे, अतिथी विन्मुख नसावे वित्त असोनी जवळीक। सर्वांचे अंतर हृदयत स्वये लाने त्रैलोक्यनाथ, तयांते करिता वचनार्थ पावे अघात रोकडा। या लागी उत्तम अथवा मध्यम सकळ श्रोती धरिजे नेम, बहुंती मार्ग हा सुगम निर्मुन ठेविला अनंते। ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकिजे सावधान, पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश जाण नामतया। सार्वभौम सर्वावरिष्ठ तपो बळे अति उत्कृट, अतिधैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची। प्रजे लागी अति कनवाळू विप्रा लागी परम स्नेहाळू, रिपुद्रुमा लागी जैसा काळू कृतांतवत तयाते। परमधर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवणाते नाही, व्रतनेम उद्यापणे पाही सदा सर्वदाही चालवीत। विन्मुख नव्हेची कवणांते मागितले अर्पितसे त्यांते, आपत्या परिमाग त्यांते लळे त्यांचे पुरवीत। ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट, साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नृपवरिष्ठ आचरतसे। सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी, नवगवताची गभस्ती साधन रीती साधितसे। ऐसे लोटता काळ बहुत पुण्य संग्रहो झाला अपरिमित, इतुकेही असून गर्वरहित नृपनाथ वेगळा तो। तव वासवा अंगी भय दारुण माझे पद घेईल हिरुण, चिंता करी रात्रंदिन तव नवल पूर्ण वर्तले। अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्र सभेस, वासवे सन्मोनित बहुवस षोडोपचारे पूजिला। बैसवणी आणि यासनी स्वागत पुसिले तयक्षणी, स्वस्ति क्षेम विप्रवदोणी पाहे नयनी तयांते। तव परम कृश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र, देखुणी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदयी दिसे। येरू म्हणे महाराजा उपावन देखोजी दुजा, मग समग्र वृत्तांत ओजा ऋषी वर्या सांगतसे। म्हणे अंबरीश परम विख्यात तपो तेजे आगळा अमित, द्वादशी व्रतांते आचरत न चाले तेथे उपाव। ऐसी आसी करू मी काही हद्रोग
हा परम माझे जीवी. म्हणून पायी ठेवली डोई, सांगा काही मज लागी. जयांते हद्रोग लागला, तो रोगी नको वाचला. महद्रोग जयांते झाला, तरी धन्वंतरी तयाला वाचविती. परी हद्रोगी प्राणी यांते, कवण वाचवू शके तयांते. एक सद्गुरु वाचून त्यांते, उपाय अन्य असेना. तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ, सकळ ऋषी मांजी श्रेष्ठ. अमृतवचनी स्पष्ट, देऊनी रोग कुष्ठ निवारा. ऐकुण वासवाची ग्लाणी, कोमल हृदय दुर्वास मुनी. अंतरी परम कळवळोनी, बोलत वाणी ते ऐका. द्वादशां यकृतं सर्वमक्षयं तद्वेदिहं. द्वादशां मक्षं दानं, द्वादशां क्षयो जपम. दुर्वासवदे वासवा पाही, द्वादशी ऐसे व्रत दुजे नाही. जे आचरती सदा सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्य श्लोक. अक्षयी स्वर्गवास तयांते, प्राप्त होय जाण निरुंते. द्वादशी ये पुण्यव्रतांते, साम्यता आण असेना. अक्षयी तीर्थी स्नान केले, अथवा तपव्रत जरी केले. यज्ञ यागादीही साधिले, उपासिले ज्ञानयोग पै. तरी नातुळे द्वादशी समता, ऋषी देव गंधर्वादी तत्वता. आचरली या व्रता, वंद्य सर्वता ते झाले. व्रत आचरला चतुरानन, कुबेरा सहित सिद्धगण. तयांते प्राप्त झाले पदनिर्वाण, अक्षयी भाणू तोवरी पावे. स्वये वासवा तू ते पाही, इंद्रपद लाधले पूर्ण ना कमाई. याचे व्रत प्रभावे पाही, अधिप सुरगणांते. यमधर्म आचरे व्रत, ते पद झाले तरी प्राप्त. साधन द्वादशी कैलासनाथ, स्वये आचरे व्रताते. ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ, आचर तसे नृपराव वरिष्ठ. तया अपाय करावयाचे कष्ट, कवन नष्ट करू शके. जयांचे पुण्य सामग्री, पूर्ण असे हो पदरी. तयांते साह्य श्री हरी, व्रत निरंतरी चालतसे. या लागी अमरनाथा, न प्रवर्ते ऐसिया घाता. येणे दुरिताची वार्ता, अंगी सर्वथा बाणेल पै. ऐकता ऋषीचे उत्तर, देवेंद्र केला नमस्कार. उपावन सुचे अणुमात्र, पद स्वतंत्र न राहेची. या लागी गुरुवर्या पाही, एक वेळ तेथवर जाई. कळेल तैसी कराणवाई, पद अक्षयी राहे जेणे. ऐसे एकता वचनांते, ऋषी विचारी अंतराते. म्हणे जाऊणी पाहून नृपाते, पुण्य पुरुषाते दर्शनम. दुर्वास ऐसा सत्पुरुष, परिमती ते तात्काळ भ्रंश. जया संगती संगदोष, धरिला हव्यास मानसी. धीरवाण ज्ञान पाही, सुशीळ जरी जाहला देही. तरी संगती संगदोष पाही, मती पालटे तयाची. म्हणून या सत्संग धरावा, दुर्जन संगतो त्यागावा. जेणे विश्रांती पावे जीवा, देवादी देवा प्रेमा चढे. आता दुर्वास ऋषी राव, घेऊन शिष्य समुदाव. नमुनी या वासवो, निघता झाला तात्काळी. घेईल अंब ऋषीची भेटी, तेथे होईल जे राहटी. ते कथानक मराठी, श्रोती या कर्णपुटी परिसऊ. जे ऐकता पाप झडे, कली कल्मश अवघे पळे. श्रवण करिता रोकडे, मल महात्म्य समग्र हे. पाप कोटी सहस्त्राणी, पाप कोटी शताणी च. विलयम यांती देवेशी, मला मासे तिथो मम. श्लोकाधरे वदली वाचा, प्रबंध नवे माझे पदरचा. न्यून पूर्णे करणे याचा, अधिकार साचा तुम्हांते. मी तव राम संप्रदायी, भिक्षा मागतो गृहागृही. ती भिक्षा एकत्र एकठाई, पचवून अर्पावी द्विजांते. ऐसी हे तव कविता जाण, कवीश्वरांचे भिक्षान्न. अर्थावबोध एकत्र करून, श्रोतिया लागून वाटिले. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे समंत. मनोहर सुत विरचित, त्रयोदशोऽध्याय गोढ हा. इति त्रयोदशोऽध्यायः.